पन्हाळा तालुक्यातील मरळ इथं यशवंत बँक निवडणुकीसाठी संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनलची प्रचार सभा झाली। यावेळी मरळीचे सरपंच हिंदूराव चौगले, बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, उपाध्यक्ष हिंदूराव तोडकर, आनंदराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना बँकेचे उपाध्यक्ष हिंदूराव तोडकर यांनी यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश देसाई यांच्यावर टीका केली। बँकेच्या भोगाव शाखेमध्ये प्रकाश देसाईंचे जवळचे नातलग शाखा मॅनेजर होते। त्यांनी बोगस पिग्मी खातेदार दाखवून त्यांना लाखो रुपयांची कर्ज दिली। आमची सत्ता आल्यानंतर हा भ्रष्टाचार समोर आला। या संपूर्ण पैशाची वसुली करून संबंधित मॅनेजरला कामावरून कमी केल्याचं सांगितलं। कोल्हापुरातील एका ठेवीदारांच्या ठेवीवर तत्कालीन अध्यक्षांनी कर्ज घेतलं होतं। ती रक्कम व्याजासह ठेवीपेक्षा जास्त झाल्यानंतर संबंधित ठेवीदाराला बोलावून ठेवी मोडून पैसे भरले आणि हेच अध्यक्ष आता आमच्यावर आरोप करतायत। पुन्हा यांच्याकडे सत्ता दिल्यास हे लोक बँक मोडून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत। आमचे आरोप खोटे असतील तर त्यांनी एका व्यासपीठावर यावं, आम्ही पुराव्यासह सिद्ध करू, असं आव्हानही तोडकर यांनी दिलं। एकनाथ पाटील यांनी विरोधक बँकेच्या ठेवी नैसर्गिक वाढल्या असं सांगतायत, मग तुमच्या काळात नैसर्गिक का वाढल्या नाहीत असा सवाल केला। तुम्ही विश्वास गमावल्यामुळेच तुमच्या काळात ठेवी झाल्या नाहीत। आमच्या काळात आम्ही कर्जही मोठ्या प्रमाणात दिली, पण त्याची वसुलीही तितक्याच ताकदीनं केल्यानं आज बँक आर्थिक नफ्यात दिसत असल्याचं पाटील यांनी सांगितलं। यावेळी हंबीरराव चौगले एकनाथ पाटील यांना पुन्हा सत्तेत पाठवा असं आवाहन केलं। यावेळी निवास पाटील, पल्लवी पाटील, शारदा ढेरे, सुधाकर देसाई, प्रकाश पाटील, सर्जीराव पाटील, TM पाटील, शिवाजी पाटील, दादू पाटील, शिवाजीराव खाडे, KN पाटील यांच्यासह सर्व उमेदवार आणि सभासद उपस्थित होते।